डाळ भात बनवायला आणि त्याच्यासोबत एक भाजी बनवायला. तू ऐकलंच नाही, हिचं डोक्यात वेगळं चालू आहे काहीतरी. तर जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, आम्ही घरी आलो आणि मॉर्निंगला एकदम सुकून भरी झोप झाली. झोप झाल्यानंतर आज सगळ्यात मोठा प्रश्न पडला तो म्हणजे जेवणाचा कसं तर गॅस टाकी संपलेली निघाली. आणि कारण की आम्ही इथे अर्धी टाकी होती ना, ती इथेच ठेवली होती आणि जी फुल भरलेली ती तिकडे घेऊन गेलेलो. आणि ती अर्धी आहे ती कधी संपली तेच माहित नाही. तर आता संपलेली होती. नशीब की आता मी जसं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं की इलेक्ट्रिक कुकर मध्ये आज प्रिया बनवणार होती. तर ते सगळं असू द्या, अजून मोठा प्रश्न कधी आला माहितीये, पीठ संपलं. त्यानंतर शेंगदाणे संपले. म्हणजे काय झालं, संपलं काहीच नाही, सगळं प्रिया बांधून तिकडे घेऊन गेलेली. पण प्रीतू इथे ना सगळं एक एक पॅकेट आणून ठेवावं लागणार आहे, पाव किलोचे तरी इमर्जन्सी. बरोबर, आणून मीठ साखर आहे. आता पावशर हे आणलं, गव्हाचं पीठ आणलं. हे खात नाही बाहेरचं, पण आता सध्या इमर्जन्सी, ते पण इमर्जन्सी आहे बघा. शेंगदाणे बरोबर नाही तरी पण इमर्जन्सी खावं लागणार आहे, दुसरं काही नाही ऑप्शन. तर सगळं आता ऍडजस्टमेंट चालू आहे आज. मग संध्याकाळी गॅसची टाकी येईल, मागवलेली आहे. तर तोपर्यंत कुकर आहे पण संध्याकाळी पण लागेल. बरं मला एक सांग, जर तुला 3-4 गोष्टी बनवायच्या तर एनिवे म्हणजे चपाती वगैरे बनवायची तर त्याच्यासाठी तर गॅस लागेलच ना. तर आता फक्त आशीर्वाद आटा घेऊन आलोय, त्याची आता काही चपाती होणार नाहीये. तर ती आता बोलली मी डाळ भात टाकते आणि एक भाजी टाकते आपल्याला डाळ भात सोबत खायला. नाही, आता भेंडीच बनवणार आहे, कारण की मला वाटलं होतं पीठ आहे, मग मी भेंडी कापून ठेवली ना, म्हणजे ती कापलेली भेंडी वाया घालू का आता ती बनवावं लागणार डाळ भातासोबत खायची. मग मी इंग्लिश मध्ये बोललो का आता? हिचं लक्ष कुठे काय माहिती. मी बोललो डाळ भात बनवायला आणि त्याच्यासोबत एक भाजी बनवायला. जरा ऐकाल जरा माझं. तुम्ही मगाशी काय बोलले, डाळ भातासोबत कोण भेंडी खातं, म्हणून मी तुम्हाला भेंडीच बनवणार. मी मगा बोललो व्हिडिओत, काय बोललो मी आता की डाळ भात बनवणार आहे, डाळ भात सोबत कोणती तरी भाजी चवीला लावणार आहे. तर ती त्याच्यात म्हणते नाही मी भेंडी कापून ठेवली, मग भेंडी पण भाजीच आहे. डाळ भातासोबत खाता भेंड्या? बापरे, तुझ्याशी बोलायचं म्हणजे मला खायचंय म्हणजे बोलायचं नाही. अचानक बोलायचं नाही, माझा मूड असल्यावर. बरं ठीक आहे भाई, चला मला फोन आला, मी जातो, फोन उचलतो. कोणाचा आहे? माझ्याकडे सुंदर असं एक राईस कुकर आलेला आहे, अगारोचा इलेक्ट्रिक राईस कुकर. अगारो रिगल इलेक्ट्रिक राईस कुकर 3 लिटर क्षमतेमध्ये येतो, ज्यामध्ये सिरेमिकचं इनर बाउल आहे. यामध्ये साधारण 750 ग्रॅम म्हणजेच 5 कप कच्चे तांदूळ शिजवता येतात. हा 8-in-1 इलेक्ट्रिक राईस कुकर स्टेनलेस स्टील स्टीमर सोबत येतो आणि यामध्ये 8 प्रीसेट कुकिंग फंक्शन, प्रीसेट टायमर आणि कीप वॉर्म फंक्शन दिलेले आहेत. यामध्ये खास लो कार्ब राईस ऑप्शनमुळे कमी कार्ब असलेला भात तयार करता येतो, जो डायबिटीस असलेल्या लोकांसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. आज मी फर्स्ट टाइम यावरती ट्राय करणार आहे, ते पण तुमच्या समोर. आता कसं होतं काय होतं हे तुम्हीच बघा. या कुकर सोबत आपल्याला एक स्टीमिंग पॉट भेटलेला आहे, ज्यामध्ये आपण काही स्टीम करायचं असेल जसं की मोदक, आळू वडे आहे तिथे आपण करू शकतो. यामध्ये यासोबतच एक आतमध्ये पॉट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये खिचडी, डाळ, बिर्याणी, अंडा करी काहीही बनवू शकतो. अगोदर मी तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेते आणि माझे तांदूळ मस्त धुवून झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 कप पाणी ॲड करणार आहे, म्हणजे आपला परफेक्ट माप तयार होतं. आता इथे मी टाकलेलं आहे पाणी आणि थोडंसं मीठ. आता मी हे चालू करून देते. या मशीनवर एक स्मार्ट डिजिटल डिस्प्ले आहे, जिथे तुम्ही टाइम, मोड, टेम्परेचर सगळं पाहू शकता. यामध्ये लो कार्बचा खास मोड दिलेला आहे, जे लोक कमी कार्ब खाण्याचं बघतात त्यांच्यासाठी परफेक्ट. हा मोड राईस मधून स्टार्च कमी करतो, म्हणजे भात खाल्ल्यानंतर पण गिल्ट वाटणार नाही, कारण की स्टार्च कमी होतं. तर त्यासाठी हा इथे ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यूज करू शकता. ब्राऊन राईस, व्हाईट राईस आणि अजून बरेच बटन आहेत जी मला इथे वापरून बघावं लागतील. तुम्ही प्रीसेट टायमर सुद्धा लावू शकता, म्हणजे तुम्ही सकाळी भात ठेवून दिला आणि सेट केला की भात ठरलेल्या वेळेमध्ये आपोआप शिजेल. परफेक्ट फॉर वर्किंग पीपल, नो टेन्शन. तसेच भात शिजताना स्टीम बाहेर येते आणि स्टीम कलेक्टर मध्ये जमा होते. ते पाणी खाली ड्रिप होतं, म्हणून साईडला असलेला वॉटर ड्रॉप कलेक्टर वेळेवर रिकामा करायला विसरायचं नाही. तसेच मशीनच्या वरती स्टीम वेंट आहे, इथून वाफ बाहेर पडते
आणि त्यामुळे मशीन वापरताना त्याच्यावर क्लोथ ठेवू नका आणि स्टीम हाताला सुद्धा लागू देऊ नका, याची काळजी घ्यायची. आणि इथे एक वॉर्मचा ऑप्शन दिलेला आहे, ज्यामध्ये 12 तासापर्यंत ह्याच्यामध्ये जेवण मस्त गरम गरम राहतं आणि गरम गरम आपण खाऊ शकतो. तर आता आपला भात तयार होत आहे. आता मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवते आपला भात कितपर्यंत तयार झालेला आहे. बघू शकता मस्त स्टीम बाहेर निघाली आहे आणि यामध्ये बिर्याणीत एक नंबर होते. बघू शकता भात खाली बिलकुल पण चिटकलेला नाहीये आणि मस्त एकदम फुलून आलाय. यावर आपण काही स्टीमचे पदार्थ पण बनवू शकतो, जसं की आळू वडी, मोमोज, मोदक इत्यादी. आता हा भात मी एका वेगळ्या पातेल्यात काढून घेते आणि आपलं हे जे पॉट आहे यामध्ये आता डाळ बनवते. आता इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि डाळमध्ये मी आता मिरची, टॅमॅटो नव्हतं माझ्याकडे, हळद जास्त पडली जरा, आणि 2 कप मी पाणी घेतलं आहे आणि आता मस्त आपली डाळ शिजवून घेऊ. तर साधी सिंपल डाळ बनवणार आहे, आम्हाला साधीच डाळ आवडते खाण्यासाठी त्याच्यामुळे. आणि त्यासोबत मी बाळाचं सुद्धा खाणं बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी गाजर आणि बीट बनवणार आहे स्टीमवरती. तुम्ही काही पण बनवू शकता, म्हणजे माझं पण जेवण तयार आणि बाळाचं पण जेवण तयार होणार आहे. तर बाळासाठी मी स्टीम घेऊन घेते. आता जे झालेलं आहे आपलं तयार डाळ बघू शकता किती छान प्रकारे शिजली गेली आहे, एकदम भारी शिजली आहे. आता याला फोडणी देण्यासाठी मी तेल टाकलं, तेल मस्त गरम झालं, जिरे आणि मोहरी टाकली आणि थोडंसं लसूण सुद्धा टाकला. तडका झालेला आहे, त्यामध्ये मी वरण ऍड करते आणि आपली डाळ रेडी झालेली आहे. तसंच बाळाचं खाणं सुद्धा रेडी झालेलं आहे. बघू शकता डाळ भात मी बिना गॅसचं बनवलं. आता मी प्रीतमला वाढून देते. इथे डाळ भात, चपाती, भजे, पापड, बटाट्याची चटणी आणि श्रीखंड. आता हे बीटरूट आणि गाजरची मी मस्त पेज बनवून घेते आणि मिक्सरमधून काढलं आणि थोडंसं पाणी सुद्धा ॲड केलं. आता बाळाला मी हे भरवते. बाळाला आवडलं पण खूप आणि हे वॉश करणं पण खूप इझी आहे. फक्त हे सिरॅमिक कोटिंग असल्यामुळे आपल्याला ताराची घासणी नाही वापरायची आहे. नॉर्मली आपली जी साधी घासणी ती वापरायची आणि रियूज करायचं. इनर पॉट जो आहे नॉनस्टिक आहे, त्यामुळे फक्त सिलिकॉन स्पॅच्युला किंवा वुडन स्पॅच्युला वापरा. स्टीलचं वापरलं तर नॉनस्टिक कोटिंग खराब होईल. जेव्हा तुम्ही मशीन साफ करतील तेव्हा इनर पॉट हा बाहेर काढून धुवा आणि मग मशीनच्या आत जो हिटिंग प्लेट आहे ती कोरड्या कपड्याने पुसा. ओलसर कपड्या वापरू नका, सेफ्टीसाठी गरजेचं आहे. अरे देवा, गाड्यांची काय गर्दी लागली इथे. जेवण वगैरे झालं मस्त. मी चाललोय केक आणायला. कोणासाठी? विशालचा आज वाढदिवस आहे. आम्ही आलेलोच आहे बोईसरला, तर त्या निमित्ताने मी विशालला बोललो की तू ये घरी, आपण थोडंसं इकडे पण सेलिब्रेट करूया. मग मी आता निघालोय केक आणायला. ते येतील तोपर्यंत मम्मी आणि पप्पा निघाले आहेत पुढे. विशाल कुठेतरी बाहेर गेलेला आहे, तो येईलच. आणि आज आपण फुल एन्जॉय करणार आहे, कारण बऱ्याच दिवसांनंतर आम्ही घरी आलो आहे आणि त्यातल्या त्यात विशालचा बर्थडे पण आहे. म्हणजे ते बोलतात ना, सोने पे सुहागा, तसं झालंय. आता केक घेऊया पहिले. विशालला विश करायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही हॅपी बर्थडे विश करा. नक्की तुमचे मेसेज मी त्याच्यापर्यंत पोहोचवेल. मस्त केक घेतला आणि कॅन्डल त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी मिळाली. ते विचारत होते त्याचे चार्जेस लागतील. मी त्यांना म्हटलं द्या ना, पण बड्डे गिफ्ट तुमच्याकडून. दिलं त्यांनी. गाडी इकडेच लावली होती रस्त्यावरती. घरात आलो तर मला सासरे आणि सासूबाई इथंच भेटल्या. मग कुठं बड्डे बॉय आज? कधी येत आहे? बरं बरं, तेच केक घेऊन आलो मी. मस्त म्हटलं चला केक कट करू. आणि फ्रीज मध्ये पाहत होतो तुमचा पण एक केक आहे. बापरे, दोन केक कट करतील. कोकमला आवडतं का केक? काय रे कोकम आवडतो तुला केक? मग तुम्हाला ओळखत नाही ओळखत ना कोकम? नाही ओळखत, नाही ओळखत. अरे तू तर केक घेऊन आलाय बरं कोकम. अरे तू पाडून देशील बबडू. अरे ठेव ना रे दादा. अरे तो फक्त किट्टू दादाला ओळखतो ना. बर्थडे तुझ्या पप्पाचा. कोकोचा आज नाही आहे बर्थडे. अरे पलटी नको मारू कोको. किट्टू कोकाचे फोटो आहे त्याच्यामुळे तो बोलतो कोकाचा. अरे तुम्ही पलटी मारू राहिले. थांबा मी ठेवतो फ्रीज मध्ये. 100% प्युअर व्हेज. अरे बापरे, कोकमचा केक आहे काय? कोकोचा केक आहे. हा बरोबर.
फिश मध्ये पप्पाचा. अरे बापरे, बरोबर आहे ना, तुम्हीच चुकीचं सांगता ना. मी नाही, तुम्हीच बोलले चुकीचं. तो म्हणला कोकमला गेल्यावर असे डोळे बंद करायला लागले. हा ना, आणि मग त्याला बंद करायला लावणार, त्याला विचारा ना. कसे डोळे बंद करायला लावशील रे ते डोळे कसे बंद करतात? कोकोला? आणि काय बोलशील? अरे बापरे, सरप्राईज सांगणार आहे काय तू? करून दाखव, करून दाखव, करून दाखव. करून दाखवा आता कसं करणार आहे ते. आग बंद कर रे कोको, आईच बंद कर रे कोको तुझी. अरे बापरे, तोच बंद करेल का? तिथं दुकानात होतं की इकडे बघा ना, डोकं चाला ना, कुठला घेऊ, अरे कुठला घेऊ, बापरे. कुठला घेऊ. मी तर बघतच राहिले, याला इतकं कसं बोलता येते. कुठला घेऊ आणि म्हटला घेऊ काढ, तोच घ्यावा लागला मला. हा ना? बोलला तो, हा. बापरे म्हटलं हे पोरग मस्त आहे, मस्त आहे. चला आता विशालची येण्याची वाट बघता आम्ही. तो आला की मग मस्त सेलिब्रेशन करू. चालेल चालेल, मस्त मस्त. बर्थडे बॉय आलेला आहे. सो कसं आहे बर्थडे बॉय, तू दिवसभर गायब होता. एकदम मजेत बाहेर गेलो होतो थोडं. हा तेच मी सांगितलं आपल्या सगळ्या ऑडियन्सला, बाहेर गेलाय म्हणून. किट्टू दादा झोपलेला होता. अरे केक कापायचे ना, पप्पा आले ना. किट्टू दादा उठ उठ, हे बघ उठ, हे बघ केक आणलं बघ, मी इकडे बघ, हे बघ, हे बघ केक खातोय आम्ही. झोपेत होतो, खूप झोपेत आहे तो. झोपी गेला केक तुझी वाट बघून बघून बाबा. चला मी तोपर्यंत रेडी करतो. मस्त केक आणलाय, चॉकलेट केक आणलाय ना. चॉकलेट. ते बाय कोको उठला उठला, किट्टू दादा उठला, किट्टू दादा उठला, किट्टू दादा उठला. चल चल, हे बाय आम्ही नाही तर खाऊन घेऊ पूर्ण. चल लवकर चल. आता आमच्या किट्टू दादा कापणार आहे पप्पा सोबत, हो ना किट्टू? अरे बाबा, कोको पण आला, तेव्हा कोको आला बघ. अरे बाबा, एक ठिकाणी बस. ये तुला लेणार काय? थांब, ए थांब. तू कोणाच्या ए किट्टू, याला बोल कोणाच्या वाले. चला हे कुठे माचीस, माचीस मंदिराचं नाव, मंदिराचं नाव. अरे बाबा, तो लेवल बस ना ले. तो गो टसका निघाला, टसका. आत्ताच उठला. तो लेवल थांबणार आहे. सगळ्यांना खोकले बिकले उरायले एकदम. काही पाहिजे तुला खायचंय. कोका अलेक्सा फॅन बंद कर. अरे तुझे एक साथ को ले ले. काय खायचं तुला? रेडी का? आता नंतर फोटो काढणार. ये इथं ये ना. आपला बाळ आहे ना कोका. थांब, आपण दोघं हात लावू. थांब आपण दोघं फोटो काढा. ये हॅपी बर्थडे इथं लाव, हात लाव. अरे हात लाव लवकर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विशाल. हॅपी बर्थडे. पहिले केक कोकम तुला. कोकम नाही खाणार. अरे बाबा खाल्लं बाबरे. आवडलं आवडलं. चला आता माझा केक आणते. आता माझा लाडू दे. ये पूर्ण घे. ठीक आहे. हॅपी बर्थडे ब्रो. थँक्यू सो मच. आयुष्य लाभो. हॅपी बर्थडे. ठीक आहे. गॉड ब्लेस यू. थोडा 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 फोटोसाठी. हा थोडा. व्हेरी गुड. फोटोचं नाव काढून घेतलं म्हणजे. तुला अजून खायचंय? ठीक आहे काका. व्हेरी गुड. तो मला काहीच दिलं नाही, नुसतं तोंडाला लावून राहिलं. अरे बापरे, तेव्हा माझ्या दादानी पसंत ठीक आहे, केला. हाच केक खाऊ घाला त्याला, म्हणजे तो पूर्ण खाईल त्याच. बरोबर. घ्या का खाऊ घाला. बरं बरं, तुम्ही लगेच लाईन लावली लगेच. थांबा. 5 मिनिटं पहिले हा. त्याला आज केक खाऊ खाऊनच पोट भरून द्यायचं आपलं. म्हणजे भाजी कमी खाल्ली पाहिजे. ए कोका बाय माझ्या एवढं करतोय. आजीन तिला जास्त. व्हेरी गुड. अगं बाई, माझे 2 शोध आहे गं बाई. ए कोकमला घे. इकडे इकडे उड्या पेड्या मार. घे रे कोकांगला. घे माझ्या बाळाला. बाबा बर्थडे बॉय दिसू द्या. सोन्याचा तुकडा, सोन्याचा तुकडा, सोन्याचा तुकडा. पप्पा काहीतरी बोला हॅपी बर्थडे वगैरे. थँक्यू सो मच. धन्यवाद. ये अक्षय. टॅक्सी. चॉकलेट घे. अरे ये. या.
हो दे त्यांचं. बरं बरं ठीक. होय बाई जा जा लवकर जा. हेच खाऊ मला. ओय शोना ए शोना दुसरा नको देऊ. हा. व्हेरी गुड. अरे बोल काहीतरी, फोटो थोडी करतोय मी. बोला काय? अरे ए, थांबा. थांबा तू. थँक्यू सो मच अक्षू. तो झालाय मस्त केक कट करून आणि स्वयंपाकही प्रियाने बनवला आहे बऱ्यापैकी आणि मम्मीने भाजी बनवली आहे. सो बघा मस्त भाजी बनवली मम्मीने आणि प्रियाने चपाती वगैरे सुकं पण बनवलं का त्या बात आहे. मस्त एकदम आज पार्टी खतरनाक आहे आमची. तर आता मी जातो पहिले चेंज करतो कारण ह्याचा मला जास्त कंटाळा आला आहे. गरमी खूप आहे, AC चालू आहे तरी पण थोडं कम्फर्टेबल राहण्यासाठी चेंज करून घेतो. प्रिया ऑलरेडी मस्त चेंज करून आहे पण मला करायचं आहे. सो चला.